लोकसभा जागा वाटपासंदर्भातल्या बातम्या आपण पाहूया। भाजप महाराष्ट्रामध्ये 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार। 3 ते 4 दिवसांमध्ये भाजप वरिष्ठांची बैठक। विद्यमान खासदारांच्या यादीमध्ये फारसे बदल केले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। महायुतीमधील छोट्या मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेत योग्य स्थान मिळणार। सध्या राहू द्या, विधानसभेत बघू, भाजपकडून छोट्या मित्रपक्षांना आश्वासन, सूत्रांची माहिती। जागा वाटपामध्ये आम्हाला विश्वासात घ्यावं, आम्हाला सोबत घेतलं नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ, बच्चू कडूंचा महायुतीला इशारा। आम्ही महायुतीमध्ये आहोत की नाही हा संभ्रमाचा प्रश्न। प्रत्येक मतदारसंघामध्ये 200 ते 300 तर राज्यामध्ये 2 ते 3 हजार उमेदवार उभे करणार, बच्चू कडूंचा दावा। तर कडू शिंदेंच्या घटक पक्षाचे आमदार। महाविकास आघाडीपेक्षा महायुतीमध्ये त्यांना अधिक न्याय मिळाला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधीच चर्चा। जागा वाटपामध्ये सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवार यांची प्रतिक्रिया। बहुतेक सिटिंग जागा तिथं चर्चा होत असताना ज्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे। त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं। वंचितच्या वतीने प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला प्रस्ताव। महाविकास आघाडीतील 15 जागांवर सेना राष्ट्रवादीमध्ये घोळ असल्यामुळे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं जागा वाटपावर एकत्र बसून चर्चा करावी, असाही ठेवला प्रस्ताव। प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यामध्ये फोनवरून संवाद। ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्यामुळे चेन्नीथलांकडून चिंता व्यक्त, आंबेडकरांची ट्विट करत माहिती। प्रकाश आंबेडकर यांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। 15 जागांवरून वाद असल्यामुळे जागा वाटपामध्ये विलंब, आंबेडकरांचा पत्रामध्ये उल्लेख। विजय शिवतारे यांनी उद्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक। बारामती लोकसभेसंदर्भात शिवतारेंची बैठक। दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवेन असा कालच दिला होता इशारा।